नमस्कार, पुन्हा एकदा माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा, कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक असणारा तो म्हणजे नाम आणि नामावरती आधारित कशा प्रकारचे प्रश्न हे आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्यातील काही प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. तर याच्यातील जो पहिला प्रश्न आहे तो काय आहे बघा. तर खालील वाक्यातील नामांची संख्या किती आहे. तर बघा, तुकडोजीने 14 वर्षाचे असतानाच घर सोडले व रामटेकच्या जंगलात भटकू लागले. तुकडोजीने 14 वर्षाचे असतानाच घर सोडले व रामटेकच्या जंगलात भटकू लागले. तर याच्यामध्ये तुकडोजी हे एका व्यक्तीचं नाव आहे म्हणून याला विशेष नाम म्हणता येईल मित्रांनो. त्याच्यानंतर वर्षाचे याला सामान्य नाम असं म्हणता येईल. घर हे सुद्धा या ठिकाणी सामान्य नाम आहे. त्याच्यानंतर रामटेक हे एक विशिष्ट ठिकाणाचं नाव आहे म्हणून याला विशेष नाम म्हणता येईल. आणि जंगल हे काय आहे तर हे सुद्धा एक सामान्य नाम आहे. मग याच्यामध्ये जर बघितलं तर तुकडोजी, वर्षाचे, घर, रामटेक व जंगल अशा प्रकारे एकूण 5 नाम झालेले आहेत. आणि म्हणून या प्रश्नाचं जे अचूक उत्तर असणार आहे हे पर्याय क्रमांक 2, 5 हे असणार आहे. याच्यानंतर याच्या पुढचा प्रश्न काय आहे तो पाहूयात. तर बघा, दिलेल्या वाक्यात एकूण किती नामे आलेली आहेत. दिलेल्या वाक्यात एकूण किती नामं आलेली आहेत. सातपुडा डोंगराच्या परिसरातील होळी महाराष्ट्रात नव्हे तर भारतभर प्रसिद्ध आहे. आणि याच्यामधील नावं आपल्याला ओळखायची आहेत, नाम ओळखायची आहेत. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3 येणार आहे मित्रांनो. तर हे पर्याय क्रमांक 3 कसं काय आलं तर बघा, याच्यामध्ये सातपुडा हे काय आहे तर हे एक डोंगराचं नाव आहे म्हणजेच हे एक विशेष नाम आहे मित्रांनो. त्याच्यानंतर डोंगर हे सामान्य नाम आहे. त्याच्यानंतर परिसर हे सुद्धा सामान्य नाम आहे. होळी हे एक सणाचं नाव आहे म्हणून याला आपण विशेष नाम म्हणू शकतो. त्याच्यानंतर महाराष्ट्र हे एक राज्याचं नाव आहे त्याच्यामुळे याला सुद्धा आपण विशेष नाम हे म्हणू शकतो. आणि भारत हे काय आहे तर एक देशाचं नाव आहे, हे सुद्धा विशेष नाम आपण म्हणू शकतो. म्हणून या ठिकाणी बघा, सातपुडा, डोंगर, परिसर, होळी, महाराष्ट्र आणि भारत हे सर्व काय आहेत, हे नाम आहेत. आणि असे एकूण किती नाम आहेत तर एकूण 6 नाम आहेत. म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3, 6 हे असणार आहे. याच्यानंतरचा प्रश्न हा कसा आहे तो आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, दिलेल्या वाक्यात एकूण किती नामे आहेत. बघा, दिलेल्या वाक्यात एकूण किती नामे आहेत. तर वाक्य काय आहे बघा, एके दिवशी नेहमीसारखं काम संपवून सखाराम व सुलभा घरी आले. बघा, एके दिवशी नेहमीसारखं काम संपवून सखाराम व सुलभा घरी आले. आता हे जर बघितलं तर याच्यामध्ये एकूण नामांची संख्या जर बघितली मित्रांनो तर ती किती येते, 4 नामांची संख्या आहे. म्हणजेच याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1, 4 हे असणार आहे. तर ही 4 नामं कोणकोणती आहेत तर बघा, या ठिकाणी एके दिवशी हे काय आहे तर हे दिवशी हे एक नाम आहे. त्याच्यानंतर काम हे दुसरं नाम आहे. त्याच्यानंतर सखाराम व सुलभा हे 4 नाव झालेली आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर या ठिकाणी घरी हे जे आलेलं आहे तर घरी हे क्रियाविशेषण आलेलं आहे आणि ते एका ठिकाणाबद्दल आलेलं आहे. त्याच्यानंतर आले हे जे आहे ते काय आहे तर हे एक क्रियापद आहे. म्हणून या ठिकाणी जे नामांची संख्या आहे ते म्हणजे एके दिवशी, काम, सखाराम व सुलभा हे 4 नाव आहेत. म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1, 4 हे असणार आहे. याच्यानंतर याच्या पुढचं प्रश्न कशा स्वरूपाचा आहे तो आपण या ठिकाणी पाहूयात. तर नाम ओळखा, चांगल्या कामाचा आरंभ श्रीने व्हावा. बघा, चांगल्या कामाचा आरंभ श्रीने व्हावा. तर विचार केला तर श्री हे काय असणार आहे, आपलं नाम असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 जो आहे श्री हे याचं अचूक उत्तर असणार आहे. याच्यानंतर याच्या पुढचा प्रश्न काय आहे तो आपण या ठिकाणी पाहूयात. बघा मित्रांनो, माधुर्य या शब्दाचा प्रकार कोणता. माधुर्य या शब्दाचा प्रकार कोणता. तर माधुर्य हे जे आहे हे काय आहे तर हे नाम आहे मित्रांनो. आता काही शब्द असे असतात मित्रांनो की त्याला प्रत्यय वापरून त्याची भाववाचक नामं तयार करता येतात. जसं की बघा, मधुर आहे, काय आहे, मधुर आहे. तर मधुर याला जर य हा प्रत्यय लागला तर काय होतो, माधुर्य होतो आणि त्याचं भाववाचक नाम हे तयार होत असतं. त्याचप्रमाणे सुंदर हा जो शब्द आहे मित्रांनो, या सुंदरला जर य लावलं तर याच्यापासून सौंदर्य
अशा प्रकारचं भाववाचक नाम हे तयार होत असतं. त्याचप्रमाणे जसं या ठिकाणी य हा प्रत्यय लागून काही शब्दांची भाववाचक नामं तयार होतात, त्याचप्रमाणे त्व, पण, ई, ता, की अशा प्रकारची काही प्रत्यय लागूनही शब्दांची भाववाचक नामं हे तयार होत असतात. याच्यानंतर याच्या पुढचा प्रश्न काय आहे तो आपण पाहूयात. मित्र या शब्दापासून तयार होणारे नाम कोणते? तर याच्या अगोदरचा जो प्रश्न आला होता तशाच प्रकारचा हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, मित्र हा जो शब्द आहे तर या शब्दाला जर त्व हा प्रत्यय जोडला तर आपल्याला नाम मिळतं ते म्हणजे मित्रत्व. आणि मित्रत्व हा जो पर्याय आहे हा कुठं आहे तर पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे. काही शब्दांना प्रत्यय लागून त्याच्यापासून भाववाचक नाम हे तयार होत असतात. जसं की माणूस आहे, माणूस. मग माणूस या शब्दाला जर त्व हा प्रत्यय लागला तर त्याच्यापासून आपल्याला नाम जे आहे हे कोणतं भेटतं तर बघा मित्रांनो, ते नाम भेटतं मनुष्यत्व. मनुष्यत्व. तसंच मित्र या नामाला त्व प्रत्यय लागल्यानंतर मित्रत्व हे नाम मिळतं. म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 मित्रत्व हे असणार आहे. याच्यानंतर याच्या पुढचा प्रश्न काय आहे तो आपण पाहूयात. पर्यायातील नाम नसलेला शब्द अचूक निवडा. पर्यायातील नाम नसलेला अचूक शब्द निवडा. तर बघा या पर्यायामध्ये डोंगर, डोंगर हे काय आहे? नाम आहे मित्रांनो, आणि डोंगर हे सामान्य नाम आहे म्हणून हा पर्याय या ठिकाणी लागू होणार नाही. त्यानंतर बघा भावकी हा सुद्धा एक गुणदर्शक शब्द आहे, त्यालाच आपण भाववाचक नाम सुद्धा आपण या ठिकाणी म्हणू शकतो, म्हणून हा सुद्धा पर्याय या ठिकाणचा नसणार आहे. त्यानंतर शिलाई, शिलाई हा सुद्धा शब्द या ठिकाणी नाम आहे म्हणून हा सुद्धा पर्याय होणार नाही. मात्र पर्याय क्रमांक 4 जे आहे कष्टाळू हे मात्र काय आहे तर एखाद्या व्यक्तीचे किंवा वस्तूचे वैशिष्ट्य सांगतो, त्यामुळे नाम नसलेला जो शब्द आहे तो म्हणजे कष्टाळू हाच आहे. म्हणून या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4 आहे, कष्टाळू. याच्यानंतर याच्या पुढचा प्रश्न काय आहे तो पाहूयात. पर्यायातील नाम असलेला शब्द अचूक निवडा. बघा पर्याय निवडा, तर या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक 1 मध्ये चौपट आहे. मग चौपट हे काय आहे तर एक संख्या विशेषण आहे मित्रांनो. मग या ठिकाणी ज्या वेळेला चौपट म्हणतो तर काय तर चौपट पगार, चौपट पगार, पगार. म्हणून या ठिकाणी हा चौपट हा शब्द काय आहे तर हा विशेषण म्हणून वापरता येतो. त्याचप्रमाणे म्हणून चौपट हा शब्द या ठिकाणी नसणार आहे. त्याच्यानंतर इतर हा शब्द आहे. इतर हे सर्वनाम किंवा विशेषण म्हणून सुद्धा वापरता येतं. जसं की इतर व्यक्ती, इतर लोक अशा प्रकारे नामासोबत आल्यानंतर याचा उपयोग विशेषण म्हणून होतो, म्हणून हे सुद्धा नाम नसणार आहे. त्याच्यानंतर आनंद, आनंद हे एक नाव आहे मित्रांनो. या आनंद या नावावरून व्यक्तीच्या अंगातील गुण असेल किंवा भाव असेल, त्याचप्रमाणे एखाद्या विशिष्ट व्यक्तीचं नाव सुद्धा आनंद हे असू शकतं, म्हणून हे एक विशेष नाम त्याचप्रमाणे भाववाचक नाम म्हणूनही हे कार्य करतं. म्हणजेच दिलेल्या पर्यायातील नाम असलेला अचूक शब्द जो आहे तो आनंद हा असणार आहे. याच्यानंतर याच्या पुढचा प्रश्न काय आहे तो आपण या ठिकाणी पाहूयात. पर्यायातील कोणता शब्द नाम नाही? पर्यायातील कोणता शब्द नाम नाही? तर या ठिकाणी पहिला पर्याय जर आपण घेतला तर लोक आहे. लोक हे एक अनेकवचनी नाम आहे. लोक हे काय आहे? एक अनेकवचनी नाम आहे. त्याच्यानंतर किलो, एखादी वस्तू ज्यावेळेला मोजण्याचं एकक म्हणून किलो याचा वापर करतात आणि किलो हे नाम आहे. त्यानंतर पाऊण, पाऊण हे अपूर्णांक दर्शवते, जसं की पाऊण किलो किंवा पाऊण तास. मग आता ज्या वेळेला पाऊण किलो, पाऊण किलो याचं माहिती किंवा विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे पाऊण आहे. म्हणजे पाऊण हा शब्द काय असणार आहे मित्रांनो? विशेषण असणार आहे, म्हणजेच नाम नसलेला शब्द. म्हणून आपण पाऊण हा शब्द घेऊ शकतो. म्हणजेच दिलेल्या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते कोणतं असणार आहे तर पाऊण हे असणार आहे. याच्यानंतर याच्या पुढचा प्रश्न काय आहे तो पाहूयात. खाली दिलेल्या शब्दसमूहातील नामांची संख्या किती आहे? मीठ, तुम्ही, स्वतः, समता, शौर्य, संपत्ती, जा, जो,
कोण, तुम्हाला, परंतु, प्रावीण्य अशा प्रकारची शब्दसंपत्ती दिलेली आहे आणि याच्यामधील नामांची संख्या ही आपल्याला ओळखायची आहे. तर या ठिकाणी बघा मीठ हे एक नाम आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी समता हे सुद्धा एक नाम आहे. त्याच्यानंतर शौर्य हे सुद्धा एक नाम आहे आणि त्याचबरोबर प्रावीण्य हे सुद्धा एक भाववाचक नाम हे या ठिकाणी आहे मित्रांनो. मात्र तुम्ही, स्वतः, जो, हे जे आहेत हे सर्व काय आहेत, हे सर्वनाम आहेत. त्याचप्रमाणे संपली हे काय आहे, तर हे एक क्रियापद आहे. परंतु हे एक उभयान्वयी अव्यय आहे. मग या ठिकाणी जर विचार केला तर यामध्ये नामांची संख्या कोणती आहे, तर मीठ आहे, त्याच्यानंतर समता आहे, शौर्य आहे आणि प्रावीण्य अशा प्रकारे एकूण 4 नाम हे या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1, 4 हे असणार आहे. याच्यानंतर याच्या पुढचा प्रश्न काय आहे तो आपण या ठिकाणी पाहूयात. पर्यायातील नाम असलेला शब्द कोणता, नाम असलेला शब्द कोणता. याच्या अगोदरच्या प्रश्नामध्येच आपण पाहिलेला आहे की प्रावीण्य हा जो शब्द आहे हा काय आहे, तर हा एक भाववाचक नाम आहे. म्हणून याचं उत्तर हे प्रावीण्य हे असणार आहे. त्याचप्रमाणे इतर हा जो शब्द आहे हा विशेषणाचं सुद्धा कार्य करतो. स्वतः, सर्व आणि इतर, स्वतः, सर्व आणि इतर हे जे शब्द आहेत हे सामान्यतः सर्वनाम किंवा विशेषण म्हणून काम करत असतात, जे नामाविषयी किंवा नामाबद्दल अधिक माहिती देण्यासाठी वापरतात. पुढीलपैकी निश्चितपणे फक्त पुल्लिंगी नाम असलेला पर्याय कोणता. बघा, फक्त पुल्लिंगी नाम असलेला पर्याय कोणता. आता या ठिकाणी बाग जे आहे तर या बाग म्हणत असताना ती बाग अशा प्रकारे आपण म्हणत असतो. पण ती म्हटल्यानंतर या ठिकाणी पुल्लिंगी नसून हा शब्द काय आहे, स्त्रीलिंगी आहे. त्याच्यानंतर लिंबू हा जो दुसरा पर्याय आहे तो आपण ते लिंबू अशा प्रकारे बोलत असतो, म्हणजे हे सुद्धा पुल्लिंगी शब्द नाही. त्याच्यानंतर उंदीर हा जो शब्द आहे हा शब्द आपण बोलत असताना तो उंदीर अशा प्रकारे बोलतो आणि तो या शब्दावरून आपल्याला पुल्लिंगी शब्दाचा बोध होतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 जो आहे उंदीर हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. याच्यानंतर याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो काय आहे तो आपण या ठिकाणी पाहूयात. पुढीलपैकी निश्चितपणे फक्त स्त्रीलिंगी नाम असलेला पर्याय कोणता. बघा, फक्त स्त्रीलिंगी नाम असलेला पर्याय कोणता. तर या ठिकाणी लोणी, ते लोणी असं आपण म्हणत असतो. याच्यावरून लोणी हा शब्द नपुंसकलिंगी असल्याचा बोध हा आपल्याला होतो. म्हणून हे उत्तर या प्रश्नाचं नसणार आहे. त्याच्यानंतर मूल, ते मूल अशा प्रकारे आपण बोलत असतो. याच्यावरून सुद्धा स्त्रीलिंगी शब्दाचा बोध हा या ठिकाणी होत नाही. त्याचप्रमाणे आंबा, याला आपण तो आंबा अशा प्रकारे संबोधतो, तो आंबा. म्हणून हा शब्द कसा आहे, तर हा शब्द पुल्लिंगी आहे मित्रांनो. मात्र संत्री जे आहे त्याला आपण ती संत्री असं म्हणत असतो आणि ती या शब्दावरून आपल्याला संत्री ही स्त्रीलिंगी असल्याचा बोध होतो. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 जे आहे हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. याच्यानंतर याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो काय आहे तो आपण या ठिकाणी पाहूया. पुढीलपैकी निश्चितपणे नपुंसकलिंगी नाम नसलेला पर्याय निवडा किंवा पर्याय कोणता आहे. बघा, नपुंसकलिंगी नाम नसलेला. आता शिंगरू जे आहे हे शिंगरू आपण बोलत असताना काय करतो, तर ते शिंगरू म्हणतो मित्रांनो, ते शिंगरू. याच्यावरून शिंगरू हे नपुंसकलिंगी नाम असल्याचा आपल्याला बोध होतो. परंतु आपल्याला काय विचारलं आहे की नपुंसकलिंगी नाम नसलेला पर्याय विचारलेला आहे, म्हणून हा पर्याय याच्यातून ड्रॉप झालेला आहे. त्याच्यानंतर ते करडू, याच्यावरून सुद्धा करडू हा शब्द कसा आहे, तर हा शब्द सुद्धा नपुंसकलिंगी आहे. त्याच्यानंतर ते रेडकू, याच्यावरून सुद्धा आपल्याला काय समजतं, तर रेडको हा शब्द कसा आहे, नपुंसकलिंगी आहे. मात्र ती गवळण, आता ती गवळण याच्यावरून आपल्याला असं समजतं की गवळण हा जो शब्द आहे हा कसा आहे, तर हा स्त्रीलिंगी नामाचा शब्द आहे. मग आपल्याला काय विचारलंय की नपुंसकलिंगी नाम नसलेला, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 गवळण हे या प्रश्नाचं अचूक उत्तर येणार आहे. याच्यानंतर याच्या पुढचा प्रश्न काय आहे तो आपण या ठिकाणी पाहूयात.
बघा, श्रीमंत माणसाला मोठेपणा दिल्यास त्यांना छान वाटते. या वाक्यात एकूण किती नामे आहेत? या वाक्यात एकूण किती नामे आहेत? तर या वाक्यामध्ये माणूस त्यानंतर मोठेपणा आणि त्यांना अशा प्रकारची 3 नामं हे या वाक्यामध्ये आहेत. म्हणून 3 हा पर्याय कुठं आहे? तर पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, हे काय आहे? माणूस हे एक मोठेपणा हे जे शब्द आहे, हा शब्द म्हणजेच भाववाचक नाम आहे, जे दुसऱ्याच्या प्रती आदर, सन्मान यासारख्या भावना हे दर्शवत असतं. तर त्यांना हा जो शब्द आहे, हा शब्द श्रीमंत माणूस या नावासाठी वापरलेलं सर्वनाम आहे, पण वाक्यामध्ये ते नामाचं काम करत आहे. म्हणून या ठिकाणी माणूस, मोठेपणा आणि त्यांना अशा 3 नामं ही दिलेली आहेत. म्हणून हे 3 नामं असल्यामुळं याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 3 हे असणार आहे. याच्यानंतर याच्या पुढचा प्रश्न काय आहे तो आपण या ठिकाणी पाहूयात. कोल्हापूरच्या कबड्डी संघाची वाहवा झाली. कोल्हापूरच्या कबड्डी संघाची वाहवा झाली. तर बघा, या ठिकाणी कोल्हापूर, कबड्डी संघ आणि वाहवा. तर कोल्हापूर हे काय आहे? कोल्हापूर हे एक विशेष नाम आहे. कबड्डी हे एक खेळ आहे आणि ते पण एक विशेष नाम आहे. संघ हे काय आहे? तर हे अनेक व्यक्तींच्या समूहासाठी वापरले जातं, म्हणून ते सुद्धा एक सामान्य नाम आहे. आणि वाहवा ही एक भावना आहे, म्हणजेच माणसाच्या अंगातील भाव, गुण यासाठी हा शब्द वापरतात, म्हणून याला भाववाचक नाम असं सुद्धा म्हणतात. म्हणजेच या वाक्यामध्ये जर बघितलं तर कोल्हापूर, कबड्डी संघ, वाहवा अशा प्रकारे एकूण 4 नामं आहेत. आणि 4 हा पर्याय कुठं आहे? तर पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी 4 हा पर्याय आहे. म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 हे असणार आहे. याच्यानंतर याच्या पुढचा प्रश्न काय आहे तो आपण या ठिकाणी पाहूया. पर्यायातील कोणता शब्द भाववाचक नाम व विशेष नाम म्हणून येऊ शकतो? श्रीमंत, पहिला पर्याय जो आहे तो म्हणजे श्रीमंत आहे. श्रीमंत. मग श्रीमंत या शब्दाला जर ई प्रत्यय जोडला तर यापासून श्रीमंती भाववाचक नाम या ठिकाणी तयार होतं. त्याचप्रमाणे बंधू हा प्रत्यय जोडला, बंधू याला जर ता हा प्रत्यय जोडला तर बंधुता अशा प्रकारचा भाववाचक नाम हे आपल्याला मिळतं. भाववाचक नामाचा पर्याय हा आपल्याला उपलब्ध होतो. त्याच्यानंतर नम्रता, नम्र याला जर ता हा प्रत्यय लावला तर नम्रता अशा प्रकारचं भाववाचक नाम हे आपल्याला मिळतं. परंतु या भाववाचक नामाबरोबरच नम्रता हे एखाद्या विशिष्ट व्यक्तीचं नावही असू शकतं, म्हणून याला आपण विशेष नाम असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे नम्रता हा जो पर्याय आहे, हा पर्याय भाववाचक नाम व विशेष नाम म्हणूनही आपल्याला वापरता येतो. मग म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 नम्रता हे असणार आहे. याच्यानंतर याच्या पुढचा प्रश्न काय आहे तो आपण या ठिकाणी पाहूयात. बाबांच्या हलगर्जीपणामुळे नवीन गाडीचे टायर फुटले. या वाक्यात एकूण किती नामे आहेत? बघा, बाबांच्या हलगर्जीपणामुळे नवीन गाडीचे टायर फुटले यामध्ये एकूण किती नामं आहेत? तर याच्यामध्ये बाबा हे एक सामान्य नाम आहे. त्याच्यानंतर हलगर्जीपणा हा जो शब्द आहे हा भाववाचक नाम आहे. त्याच्यानंतर गाडी हे सामान्य नाम आहे आणि टायर हे एक सामान्य नाम आहे मित्रांनो. मग असं जर बघितलं तर 1 2 3 आणि 4 म्हणजेच या वाक्यामध्ये एकूण 4 नामं आहेत. आणि 4 हा पर्याय कुठं दिसतोय? तर हा पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 4 हे असणार आहे. पर्यायातील एकवचनी नाम असलेला पर्याय कोणता? बघा, पर्यायातील एकवचनी नाम असलेला पर्याय कोणता? आता या ठिकाणी पहिला जो पर्याय आहे तो म्हणजे कवी आहे. आता कवी या शब्दाचा जर अनेकवचनी शब्द घेतला तर तो कवी असाच होतो. त्यानंतर दुसरा जो आहे सरी, हा जो शब्द आहे याचं जे अनेक वचन होतं ते सुद्धा सरीच आहे. जसं सरी आल्या धावून घागर गेली वाहून असं जे म्हणतो, तर सरी याचा अनेकवचनी शब्द सुद्धा सरी असाच होतो. मात्र
तिसरा पर्याय जो आहे तो म्हणजे नदी. नदी याचा अनेक वचनी पर्याय कोणता होतो? नद्या असा होत असतो मित्रांनो. आणि 4 नंबर केळी याचा जो अनेक वचनी शब्द आहे तो काय होतो? केळी असाच होत असतो. म्हणून या ठिकाणी जो पर्याय क्रमांक 3 आहे नदी हा एकवचनी नाम असलेला पर्याय आहे. त्याच्यानंतर याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी पाहूयात. पर्यायातील अनेक वचनी नाम असलेला पर्याय कोणता? तर बघा, सासू. सासू हा एकवचनी नाम आहे. कोकरू हा शब्द एकवचनी शब्द आहे. त्याच्यानंतर जाळी. जाळी हा शब्द एकवचनी आहे. तर चादरी हा जो शब्द आहे तो अनेकवचनी आहे मित्रांनो. चादरी हा शब्द कसा आहे? अनेकवचनी आहे. म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 चादरी हे असणार आहे. याच्यानंतर याच्या पुढील प्रश्न काय आहे तो आपण या ठिकाणी पाहूयात. तर बघा, शिक्षकाने विद्यार्थ्यांना हिरवा पेरू, लाल गुलाब आणि काही पुस्तके बक्षीस म्हणून दिले. या वाक्यातील नामांची संख्या किती आहे? तर या ठिकाणी बघा, शिक्षक त्यानंतर विद्यार्थी, पेरू, गुलाब, पुस्तक आणि बक्षीस. बघा, शिक्षक, विद्यार्थी, पेरू, गुलाब, पुस्तक आणि बक्षीस अशा प्रकारे याच्यामध्ये नाम दिलेले आहेत. या ठिकाणी जर बघितलं तर हिरवा हे या ठिकाणी नाम म्हणून न येता पेरू बद्दल माहिती सांगत आहे, म्हणजे ते विशेषण आहे. त्याचप्रमाणे लाल हा सुद्धा काय आहे? हे सुद्धा एक विशेषण आहे. म्हणून या ठिकाणी शिक्षक, विद्यार्थी, पेरू, गुलाब, पुस्तक आणि बक्षीस अशा प्रकारे एकूण 6 नामं आहेत. आणि 6 हा पर्याय कुठं दिलेला आहे? तर पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी दिलेला आहे. खाली दिलेल्या नामापैकी विशेष नाम असलेला पर्याय कोणता? बघा, खाली दिलेल्या नामापैकी विशेष नाम असलेला पर्याय कोणता? तर बघा मित्रांनो, नाम जे आहे या नामाचे मुख्यतः 3 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे सामान्य नाम आहे, सामान्य नाम. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे विशेष नाम, विशेष नाम. आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे भाववाचक नाम. तिसरा जो प्रकार आहे तो आहे भाववाचक नाम. तर अशा प्रकारची नामं आहेत. मग सामान्य नाम म्हणजे काय, विशेष नाम म्हणजे काय आणि भाववाचक नाम म्हणजे काय? आता हे सर्व जर माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नाम या घटकावर आधारित व्हिडिओची लिंक दिलेली आहे. त्या व्हिडिओमध्ये सर्व डिटेलमध्ये आपण माहिती सांगितलेली आहे. तर या ठिकाणी तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम या सर्व नामांची माहिती हे या ठिकाणी मिळणार आहे. तर या प्रश्नामध्ये जर आपण पाहिलं तर नदी हे सामान्य नाम आहे मित्रांनो. मुलगा हे सुद्धा सामान्य नाम आहे, म्हणून हे विशेष नाम होणार नाही, नदी विशेष नाम होणार नाही. गरिबी हे एक भाववाचक नाम आहे, म्हणून हे सुद्धा विशेष नाम होणार नाही. मात्र गंगा या नावावरून एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा आपल्याला संबोध होतो, म्हणजेच गंगा हे नाव जे आहे हे काय आहे? तर हे एक विशेष नाम आहे. म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 गंगा हे असणार आहे. याच्यानंतर याच्या पुढचा प्रश्न काय आहे तो या ठिकाणी पाहूयात. तर अशाच प्रकारची उदाहरणं हे आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जातात. व्हिडिओ पाहिल्यानंतर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. धन्यवाद.